पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बाबा, तुम्ही काय करताय गॅस पाशी? चहा. आणि मग पेपर कोण वाचताय? सासूबाई पेपर वाचताय? लक्ष पण देत नाहीयेत. काय झालंय? काय अख्ख्या जगाचं जनरल नॉलेज एकाच दिवशी घ्यायचे की काय यांना? अंकिता, तिच्या लायब्ररीतल्या मैत्रिणीचा लेख आलाय पेपरात, तो वाचते. ओ अच्छा. आणि तुम्ही कशाला केला चहा? मी केला असता की. झालंच आहे चहा आता. आणि खरं सांगू का, मी उत्तम चहा करतो. नाही ते मला माहितीच आहे. काय हो, काय झालं? आमचं लग्न झालं ना, तर पहिल्या रात्री तुझ्या सासूला झोपच येत नव्हती. अंकित, मला एवढंच माहिती होतं की तिला चहा खूप आवडतो, म्हणून मी सगळ्यांच्या नकळत गुपचूप बाहेर आलो, चहा केला आणि तिला नेऊन दिला. तिने तो चहा टेस्ट केला आणि तेव्हा खऱ्या अर्थी तिने पहिल्यांदा मला होकार दिलाय. अय्या, काय सांगताय? पण दुसऱ्या दिवशी सकाळी जगातला सगळ्यात वाईट चहा बनवला होता. का बरं? आयुष्यभर तिने मला चहा बनवायला लावलं असतं ना. ओ बाबा, दिस इज चीटिंग. पण खरं सांगू, मी किती उत्तम चहा बनवत असलो ना, तरी तुझी सासूच उत्तम चहा बनवते. हे खरंय. तिच्या हातचा चहा टेस्ट केल्याशिवाय माझी सकाळ सुरूच होऊ शकत नाही. बाबा, उकळी आली, चला. द्या, मी ओतते. नाही नाही, द्या, असू दे. बसा तुम्ही, मी आणते चहा. आज काही दिवसभर मला पेपर मिळत नाही, गेमच खेळतो मी त्यापेक्षा. हो, म्हणजे काय? काय अख्खा पेपरवर लिहिलाय का लेख? किती वेळ वाचणार आहे? तर अशी आहे माझी आणि माझ्या नवऱ्याची जोडी, तुझी माझी. काय लेखातलं वाक्य सांगते मी. काय लिहिलंय मला काय माहिती, सकाळपासून पेपर तुझ्याकडेच आहे ना. काय हो, कधी अशी वाचत बसते का मी पेपर? आज माझ्या मैत्रिणीचा लेख आला म्हणून मी वाचत बसले ना. आय नो. काय लिहिलंय? काय लिहिणार, सपशेल खोटं लिहिलेलं आहे. मग काय, लायब्ररीत होती तेव्हा सांगायची माझा नवरा मला इतका त्रास देतो, आणि ह्याच्यात काय लिहिलंय, मेड फॉर इच अदर. काही नाही नाही, म्हणजे वाक्यांची जुळवाजुळव खूप छान केली आहे. तसं काय मीही लिहू शकते. मग लिहित का नाहीस तू? अरे तुझा वेळही चांगला जाईल. आणि तुला जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं ना सरिता, तेव्हाच मला वाटलं होतं तुझ्यात अशी काहीतरी कला दडलेली आहे, जिला अजून बाहेर पडायला वावच नाही मिळाला. खरंच? खोटं बोलायची हिंमत आहे का माझ्यात? काय हो, तुझ्या मैत्रिणीला दाखवून दे लिखाण काय असतं ते. तुझ्या हातातल्या लेखणीला जिव्हा फुटू देत, तुझ्या कागदावर शब्दांचा असा सडा पडू देत, तुझ्या भावनांना शब्द फुटू देत. यस. होय हो, बरोबर आहे तुमचं. खरंच लिहिणार आहेस तू? हो, तुम्हीच म्हणालात ना मी लिहू शकते म्हणून. हा, पण मी असं टिपिकल टीचरसारखं लिहिणार नाही आपल्या नात्याबद्दल. मी असं काहीतरी ना फार वेगळं लिहीन आपल्या नात्याबद्दल, असं काहीतरी मजेशीर एकदम. म्हणजे बघा ना, मला खात्री आहे माझा लेख जेव्हा या सदरामध्ये येईल ना, तेव्हा या पेपराचा वाचक वर्ग वाढलाच पाहिजे. नवरा बायको बद्दल वेगळं लिहून काय लिहिणार तू? सरिता, त्या लेखाचं हेडिंग बघितलंस ना की लोकांना कळेल हे सगळं टिपिकल आहे, ते लगेच पान बदलतील. मग नको लिहू का? नाही, लिही ना, मी वाचतो ते सदर. अरे त्या सदरात कोणी कुठल्याही जोडीबद्दल लिहितं. हो, एकदा तर कोणीतरी भावा बहिणीच्या जोडीबद्दल लिहिलं होतं. मग मी भावाबद्दल लिहू का माझ्या? नको. अरे म्हणजे तुम्ही कित्येक वर्ष भेटला नाहीत ना एकमेकांना. मग मी आपल्या शंतनू बद्दल लिहिते. काय लिहिणार? पिलू. एवढ्या एका शब्दात लेख संपणार. नंतर काय? मग कुणाबद्दल लिहू मी आता? रौनक. त्याच्या मैत्रिणींच्या नावांमध्येच लेख संपून जाईल. होय हो, खरं आहे तुमचं म्हणणं. मग कुणाबद्दल लिहू? सासूबाई, आज शंतनूला सुट्टी आहे, त्याचा डबा भरू नका. बघितलं, हे असं गृहीत धरते मला, म्हणजे जणू काही मीच डबा करायचा आहे. सुनबाई, अगं सुनबाई, आज डायरेक्ट दुपारचं जेवणच कर आता तू. आता बघा कशी कामाला लावते मी हिला. मला सांगते डबा कर. सरिता,
तू तुझ्या आणि अंकिताच्या नात्याबद्दल लेखली ना. सदराचं नाव काय आहे? जोडी तुझी माझी. माझी आणि सुनबाईची जोडी. आजपर्यंत मी या सदरामध्ये सासू सुनेची जोडी त्याबद्दल लेख वाचलाच नाही ना. अहो मान्य आहे, पण आता हिच्याबद्दल काय लिहिणार मी? अरे खूप आहे लिहिण्यासारखं. तुला तुझ्या लेखामुळे या सदराचा वाचक वर्ग वाढावा असं वाटतंय ना. तुला तुझा लेख असा काहीतरी वेगळा हवा असं वाटतंय ना. मग लिही जोडी तुझी माझी, मी आणि माझी सून आणि गेल्याला. हा, तुम्ही म्हणता ते पण बरोबर आहे. मी आणि माझी सून. चालेल. सुनबाई, सुनबाई, अगं सुनबाई, आज दुपारचं जेवण की नाही तूच कर हो. मी आता लिहायला बसते. बरोबर. आलेच. थँक्यू. नमस्कार करते गुरुवर्य. लिहायला बसते आता. हा, आलेच. बापरे, भर चौकात सासू सुनेचं भांडण, मारायला बोलायला बायका, असा लेख नको लिहायला. हे सरिता, अगं हे सदर सामाजिक आहे. हा, आले आले. कुठे गेले घरातले सगळे? आपका कोरियर. कुरियर जी. थँक्यू. वेलकम. काय? ओ, आईनी पार्सल पाठवलाय ना, प्रसाद. येस. हा मम्मी, प्रसाद मिळाला ग. कशी झाली केदारनाथची ट्रिप? छान ना. व्हेरी गुड. हो, देणार आहे, सगळ्यांना देणार आहे. शेजारी पण देईन, सोसायटीत पण देईन. ऑफकोर्स सासूबाईंना देईन. असं काय करतेस? एवढा काही दुश्मन नाही होता मी. अगं हो, भांडतो आम्ही, पण नवीन भांडण व्हायला आधीचं विसरायला नको का? देते. चल. अच्छा, बाय. मम्मी. सासूबाई, सासूबाई. मला डिस्टर्ब करू नको सुनबाई. का नको करू डिस्टर्ब? उघडा ना दार, 1 मिनिटच फक्त. नाही उघडणार. ओ सासूबाई. काय काय ओरडतीये? अहो, सासूबाईंना प्रसाद द्यायचा आहे. मम्मी पप्पा केदारनाथला गेले होते ना, तर आईनी पाठवलाय. हे घ्या. अरे वा, प्रसादाच्या रूपाने केदारनाथाचा आशीर्वादच आला. हो. सासूबाई उघडा ना हो. ती आता दार उघडणार नाही, तिला प्रसाद नंतर दे. का? काय करतायत त्या? लेख लिहिते. बापरे, खरंच पब्लिश वगैरे करणार आहेत की काय यांचा लेख? 1 मिनिट, तुमच्या दोघींच्या नात्यावर लेख लिहिते ती. अरे देवा, मग नको पब्लिश करू देत, कारण माझ्याबद्दल काय वाईटच लिहिणार ना. देवा, सासूबाईंना प्लीज माझ्याबद्दल चांगलं लिहिण्याची सद्बुद्धी दे रे बाबा. काय झालं? का का ओरडतेस? हा, काही नाही, मला प्रसाद द्यायचा होता तुम्हाला. मम्मी पप्पा गेले होते ना केदारनाथला, माझ्या आईनी पाठवलाय. हे घ्या. नक्की प्रसाद द्यायला आली होतीस का तुझ्या आईनी पाठवलाय हे सांगायला आली होतीस? नाही नाही सासूबाई, तुम्हाला आता मी त्रास देणार नाही, अजिबात डिस्टर्ब करणार नाही. तुम्ही शांतपणे आत जा आणि लिहा. ओके? नको ग बाई, मला आत बसायचंच नाहीये मुळे. नाही म्हणजे आत ना मला काही सुचत नाहीये. चांगलं आहे, उत्तम आहे, मग नका लिहू. अगं लेखकांचं असंच असतं बाई, कधी सुचतं तर कधी सुचत नाही, तर कधी अचानक काहीतरी सुचतं. म्हणजे ते काय म्हणतात ना, ब्लॉक येतो, ब्लॉक. अर्थात तुला कळणार नाही ब्लॉक म्हणजे, पण तरी सुद्धा असं थांबतो विचार करण्याचा आपण. त्यामुळे ना मला असं वाटतं निसर्गाच्या सानिध्यात जाऊनच मला लिहायला पाहिजे. म्हणजे एक लेखिका म्हणून ना मला तिकडे चालना मिळेल. जाते मी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन लिहित बसते. बापरे बाबा, एवढ्यात झाल्या पण या लेखिका? पण पुढे काही लिहिलंय का मुळात? काय माहिती. बेडरूमचे कागद, अजय बाबा. कागद भरले बेडरूम मध्ये. श्री अंकिता. हे हुर्र हुर्र. छान. शे.
धड मला शांतपणे लिहू पण देत नाहीयेत खरंच. ए आई, हा अगं काय आहे? हा? काय आहे? अरे लेख लिहिते ना मी अंकिता आणि सरिता नात्यावर. काय? अंकिता आणि सरिता जोडी तुझी माझी. वाव, ए अंकू, अगं आई तुमच्यावर लेख लिहिते. हा माहितीये तुला बघ. लिहितायत कसल्या? एका पानावर नुसत्या 4 ओळी लिहितात आणि चुरगळून कागद फेकून देतात. आधी त्या खोलीमध्ये पसारा केला, आता इकडे. सासूबाई, मी काय म्हणते, जमत नसेल तर राहू द्या. का नाही जमणार? नाही, थोडा वेळ लागेल मला. तुला काय म्हण कळणार? अगं लिहिणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? खूप विचार करून लिहावं लागतं आणि त्यातून मला तुझ्यावर लिहायचंय. बापरे, किती कठीण काम आहे. तुला कसं कळणार? शी बाबा, आलात तुम्ही इथे डिस्टर्ब करायला. इथे ना असे रायटर्स वाईब्स नाही मला मिळत आहेत. छे 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 छे. कॉफी दे, कॉफी दे. जरा रायटर्स वाईब शोधते कुठे मिळत आहेत का. आताच मिळतील मला वाटतं. मी आलेच ना कौतुक सासूबाईंचं. आता तूच आवर ही जागा. अरे यार अंकू यार, याला काय अर्थ आहे? अंकू यार, हे मंत्री, झाला माझा लेख पूर्ण. ये या या लवकर या, वाचायला या मंत्री. ठीक तडमडत आता हे, या लवकर. अरे देवा, हा काय पसारा करून ठेवलाय सासूबाईंनी. छे, ते सगळ्या शेजाऱ्यांना प्रसाद द्यायचाय, हे कुठे आवरत बसू मी. एक काम करते ना, या पेपर्स मध्येच गुंडाळून प्रसाद देते. हो ना, नाही तर परत मी प्लेट मध्ये देणार, मग ती प्लेट ते सगळेजण परत करणार, काहीतरी खायला देणार. नकोच ते. ही भारी आयडिया. जाऊ दे, नंतर आवरते सगळं. मंत्री, तुम्हाला माझं इतकं अभिमान वाटेल म्हणून सांगते. तुम्हाला असं वाटेल, सरिता अगं कुठे होतीस तू आजपर्यंत? काय झालं काय? हो, मी इथे ठेवला होता लेख माझा लिहून. बघा, मी तुम्हाला म्हणलं होतं ना, तुम्हाला दोघींबद्दल लिहिण्यासारखं एवढं काही आहे ना. कादंबरी काय, कथासंग्रह, लेख काय, वेब सिरीज, फिल्म, बाजूला एवढं नको. लेख काय चीज आहे. हो, पण मी इथे लिहून ठेवलं होता 5 पानी. गेला कुठे? किचन मध्ये. हो. तुम्ही किचन मध्ये बसून लेख लिहिला होता? काय करणार आता? हे बघा, मी आधी आपल्या बेडरूम मध्ये जाऊन लिहित बसले होते, पण काही सुचलं नाही हो मला तिकडे. म्हणून मग मी टेरेसवर गेले. म्हणलं मोकळ्या हवेत छान लिहिता येईल आपल्याला. कसलं काय, सगळे माझे शब्द त्या हवेत विरून जात होते, असे विरून जात होते. म्हणून मी म्हंटल, आमची सगळ्यात भांडणं कुठे होतात? स्वयंपाकघरात या. म्हणून म्हटलं आपण इथे येऊन लिहित बसावं. आणि काय सांगू तुम्हाला, काय एक एक शब्द सुचत गेले मला. असं एक टाकी लिहून काढलेले मी लेख. कुठे आहेत ते? कुठे आहेत ते? तेच ना, कुठे शोधा ना. सापडतील थांबा. हे दोघे जण डायनिंग टेबल जवळ काय शोधतायत? अहो शोधा ना. सुनबाई, हा बाबा. अगं ते इथेच एक कागद होते, लेख लिहिलेले, ते कुठे सापडतात ते कुठं? मला नाही. छे, मला कसे सापडतील? मी तर आत्ताच आले ना. बघा मग, मी शांतपणे लिहित बसले होते. हो, इथेच ठेवली ती सगळी पानं. तुम्ही पॅनिक होऊ नका, शोधा म्हणजे सापडेल. हो, शोधा सुनबाई, शोध. कुठे गेले? इथे पडलेत का बघते, थांबा. इथे गेलेत. बाबा, ते कागद या घरात सापडणार नाहीयेत. कारण मला असं वाटलं ते वेस्ट पेपर आहेत, म्हणून मी त्याच्यामध्ये प्रसाद गुंडाळून शेजाऱ्यांना वाटून आणले.
रे देवा, 4च पानं आहेत आणि सासूबाईंनी नंबर पण नाही टाकले. कुठे गेले ते एक पान? सुलू आजी, सुलू आजी. काय ग अंकिता? ऐका ना, मी तुम्हाला आता प्रसाद दिला ना, छान होता की प्रसाद तो. हा ते मला परत द्या. हो गो, दिलेला प्रसाद कोणी परत मागतं का? अहो सुलभाजी, प्रसाद नाही मागत आहे. तो कागद, ज्या कागदात मी गुंडाळून दिला ना, तो कागद परत हवाय मला. खूप महत्वाचं लिहिलंय त्याच्यावर. तुम्ही काही करा आणि तो कागद शोधा. खूप इम्पॉर्टंट आहे. मी थोड्या वेळाने येते. हा प्लीज प्लीज शोधून ठेवा. अगं आठवत नाही म्हटलं तर शोधा कसं? ते यार, सगळी पेजेस सापडली, फक्त सुलभाजीकडचं नाही सापडलंय. यार अंकू काय अक्षर आहे ना आईचं, सुंदर. नुसतं चांगलं अक्षर असून काय उपयोग आहे? चांगलं लिहायला पण पाहिजे ना. हा हे बघ, या पानाचं त्यांनी फक्त स्वतःचं कौतुक केलंय. अगं पण अंकू, तू फक्त एकच पान वाचलंस ना, हे एका पानावरून कसं कळेल तुला? अरे पण आता कुठल्या नंतर कुठलं पान आहे हे कसं कळणार? काय ना देवा, अवघडच झालंय सगळं. हे बघ, हे शेवटचं काय होतं माहिती का? मी माझ्या सोनेची चूक सुधारली. बघितलं, मी माझ्या सुनेची चूक सुधारली म्हणजे काय? मी चुका करते, मी बेजबाबदार. हो ना, ठीक आहे. शोधते आता पुढचं. कसं आहे मी, हे बहुतेक कसं आहे, मी या घरात सून म्हणून आले तेव्हा माझ्या सुनेनी, माझ्या सासूनी पण माझ्या अनेक चुका सुधारल्या. जेवण कसं करायचं, घरात वावरायचं कसं, हे आई शिकवून पाठवते. पण घरात आल्यावर संसार सुरू होणार, तो कसा करायचा हे शिकवायला आईच्या जागी सासूच असते. म्हणजे ती सासूची जबाबदारी असते आणि ती आपण पार पाडून चालत नाही. सुनेनी त्यातलं घ्यावं लागतं. तशी अंकिताही घेते तिच्या परीने. तनू, सासूबाईंनी मला अंकिता म्हटलंय, सूनबाई नाही म्हटलंय. पुढे वाच, पुढे वाच. वेंदळी आहे माझी सून. बघ, वेंदळी म्हणून घेतलं. पण माझी काळजीही तितकीच घेते. त्यात कामावर जाते, मी सुद्धा जायचे. पण त्यावेळेच्या मानाने हल्ली धावपळ खूप होते. ती कामावरून आली असली आणि माझा आवाज आला, अगं सुनबाई, तरी कितीही थकलेली असली तरी तिचा त्या आवाजाला प्रतिसाद येतो. काय झालं सासूबाई? आणि हा आवाज आला नाही तर माझ्या सासू असण्याला काय अर्थ आहे? दिवसभर ती घरात नसली तर घर खायला उठतं. घराबाहेर मी फारशी जात नाही. हल्ली मैत्रिणींची पण भेट होत नाही. मग रागवायला, चिडायला हक्काचं कोणीतरी हवं ना. ती ही मैत्रीण, जिला मी सूनबाई म्हणते. जेवणात थोडं मीठ कमी पडलं तर जेवणाची चव बिघडते ना, तसंच आमच्या नात्यात होतं. दोघींचं एकमेकींची बोलणं कमी झालं तर दिवसाची गंमत निघून जाते. आमच्या लुटुपुटूच्या भांडणात तर खूप गोडवा आहे. त्याच गोडव्यामुळे आमचं नातं कधी कधी सासू सुनेचं नाही तर आई मुलीचं वाटतं. अंकिता मगाशी प्रसादाची पुडी बांधलेलं पान परत मागायला आली होती. म्हणाली खूप महत्वाचं आहे. हे हे दे तिला. आणलेत का? हा बघ. होय हो, माझ्या लेखाचं एक पान. अच्छा, असं आहे होय. म्हणजे सुनबाईला माहिती होतं की माझ्या लेखाची पानं कुठे आहेत ते. तिने मुद्दामून तुम्हाला ह्या माझ्या लेखाच्या पानात प्रसाद बांधून दिला. शंतनू, तरी मधलं पान मिसिंग आहे. या पानाच्या तू पुड्या बांधल्यास. सासूबाई, आय एम रिअली सॉरी. मी खरंच चुकून. तुला वाटतच नव्हतं ग की मी हा लेख लिहावा म्हणून. मुद्दाम वागलीस तू असं. या पानांच्या पुड्या करून प्रसाद म्हणून वाटलं सगळ्यांना का? सासूबाई, मी तुम्हाला खरंच सांगतेय, मला नव्हतं माहिती की त्या कागदांमध्ये काहीतरी लिहिलं होतं. मी किचन मध्ये गेले तेव्हा सगळे कागद असे खाली पडले होते, म्हणून मी त्यातले काही उचलले. मी वाचलंही नव्हतं तेव्हा. पण खरं सांगू का, मी आत्ता तो लेख वाचला आणि मला स्वतःचाच खूप राग आलाय. मी उगाचच पूर्वग्रह करून घेतला आणि आधीच ठरवलं की तुम्ही माझ्याबद्दल वाईटच लिहिणार आहात. पण
तुम्ही किती सुंदर लेख लिहिलाय आणि माझ्याबद्दलही छान लिहिलंय. सासूबाई, तुम्ही मला तुमची मैत्रीण म्हणालात त्या लेखात. आणि मी खरं सांगू का, तुम्ही जे जे लिहिलंय ना ते सगळं अगदी तसंच्या तसं मलाही तुमच्याबद्दल वाटतं. सॉरी. तुला वाटतं तू फक्त चुकाच करतेस आणि तेवढंच मला दिसतं, पण कधी कधी तू समजूतदारपणे वागतेस हेही माझ्या लक्षात असतं. शंतनू, हा क्षण कधी बघायला मिळेल असं वाटलं होतं? बरं, लेख तर लिहून झालाय माझा, पण अजून मला शीर्षक सापडत नाहीये. सुनबाई, काय म्हणता सासूबाई? मिळालं की शीर्षक? अगं गं सुनबाई, काय म्हणता सासूबाई?